गुड मॉर्निंग. आज मला ड्युटीला जायचं आहे, त्याच्यामुळे मी सकाळी 5:30लाच उठले. पटकन घर वगैरे झाडून आवरून घेतलं, अंघोळ वगैरे केली आणि देवपूजा केली. कारण की आज आहे पौष महिन्यातला रविवार आणि माझा उपवासही आहे त्या दिवशी. ड्युटीला जाण्यासाठी पटकन आवरलं आणि तिथे गेल्यानंतर असं कॅप्चर केलं. घरी आल्यानंतर पाहते तर पिल्लू तुळशीसमोर छान अशी रांगोळी काढत होतं. सकाळी उशीर झाल्यामुळे त्याला आल्या आल्या पहिले आंघोळ घातली आणि कपडे वगैरे घालून घेतले. आमचे आहो आमच्यावर चिडले होते. त्यांचं म्हणणं होतं की पार्किंग खूपच घाण आहे आणि आज रविवार असल्यामुळे त्यांनी हे काम हाती घेऊन पार्किंग अतिशय स्वच्छ करून टाकली. तेवढ्यात आमचे आई बाबा म्हणजेच पृथ्वीचे आजी आजोबा आले आणि त्यांच्यासाठी मस्त चहा टाकायचा. ते इतक्या दिवस व्हिडिओमध्ये दिसत नव्हते कारण की ते बऱ्याच दिवसांसाठी गावी गेले होते. ते आमच्याकडेच असतात, पण गावी आमची शेती वगैरे आहे ते पाहण्यासाठी त्यांना अधूनमधून असं गावाला जायला लागतं. ते गेल्यानंतर पृथ्वीला अजिबात करमत नाही. त्याचे बाबा म्हणजे पृथ्वीचे खूप चांगले मित्र आहेत. त्यांचं दोघांचं खूप जमतं. मग ते आल्यानंतर तो खूपच जास्त खुश होता. मग पटकन असा त्यांच्यासाठी चहा केला. चहा छान उकळवला आणि त्यांना चहासोबत बिस्किट वगैरे दिले. चहा दिल्यानंतर आमच्या खूप अशा गप्पा चालू झाल्या कारण की ते जवळपास 15 दिवस झालं घरी नव्हते. 15 दिवसानंतर आल्यामुळे पृथ्वीलाही कळत नव्हतं की बाबांसोबत किती खेळावं आणि किती नाही. त्याच्यामुळे आम्हाला आज रात्री स्वयंपाकासाठी सुद्धा उशीरच झाला आणि काही रेकॉर्डही करता आले नाही. पटकन त्यांना चहा दिला आणि म्हटलं रात्रीच्या स्वयंपाकाला लागण्याच्या पूर्वी राहिलेले सगळे भांडे घासून घ्यावेत. मग भांडे घासताना विचार केला की काय भाजी बनवायची, काय जेवायला करायचं, नाही का, हा तर प्रश्नच आहे. पण मग त्यांना विचारले असता मग त्यांनी मला सांगितलं की काय करायचं आहे म्हणून. मग पटकन सासूबाईंकडे लसूण वगैरे सोलण्यासाठी दिला आणि त्या सोलत होत्या. मग त्यानंतर असं ठरलं की मटकीची भाजी बनवायची. मग मी हॉलमध्ये जाऊन पाहते तर पृथ्वी आणि त्याचे मित्र मस्त खेळत होते. जसा ह्याला त्याला कॅमेरा दिसला तसं तो मस्त कॅमेरा फ्रेंडली आहे. मग पटकन किचनमध्ये आले, भाजीसाठी तयारी करू लागले. मग भाजीसाठी तयारी करून झाल्यानंतर पटकन भाजी टाकली फोडणीला आणि मध्ये मध्ये आमच्या गप्पा चालूच होत्या. मध्ये मध्ये मी तिकडे हॉलमध्ये जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत होते. संडे म्हटलं की नॉनव्हेजचा वार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आमच्या घरामध्ये सगळेच नॉन व्हेजिटेरियन आहेत. पण पौष महिन्यातले रविवार चालले असल्यामुळे आम्हाला आज व्हेजवरतीच खायला लागलं. याचा आमच्या आहोंना प्रचंड राग. त्यांना असं वाटतं की नॉनव्हेज खायला नाही भेटलं तर संडेच नसतो. मग जेवणासाठी आज मस्त बेत होता. मटकीची भाजी, बटाट्याची भाजी, चपाती आणि भात. ही आहे आमची मस्त मटकीची भाजी. यानंतर आम्ही जेवायला वगैरे घेतलं आणि किचन आवरून पटकन झोपलो.